तर हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर मी आहे श्रेयसी. तर आज आम्ही सगळे फ्रेंड्स चाललो आहोत राजगड किल्ल्याला. तर आता वाजता आहे सकाळचे 6:15 आणि हे सगळे माझे मागे फ्रेंड्स उभे आहेत. पण आता सकाळी खूप जास्त अंधार आहे आमच्या कॉलेजवर आणि लाईट पण नाही, म्हणून तुम्हाला ते कोणी दिसत नसाल. तर आम्ही आत्ता इथे पेट्रोल वगैरे टाकायला आलो आहोत गाड्यांमध्ये. तर आमचा पुढचा प्रवास लवकरच सुरू होईल. हाय. तर आता इथे आम्ही अर्ध्या रस्त्यात थांबलेलो आहोत आणि आम्ही चाललो आहोत राजगडला. तर तुम्ही बघू शकतात की इथे किती छान ऊन पडले, म्हणजे चांगलं वाटतं. इतकी थंडी वाजत होती सकाळी सकाळी, तुम्हाला काय सांगू. तर आत्ता वाजतात सकाळचे 8 आणि आम्हाला खरंच खूप जास्त थंडी वाजते, कारण की इथे खूप जास्त गार लागतं आहे. आम्ही कारण की सिंहगड रोडने आलो होतो आणि हे आहेत माझे फ्रेंड्स. यांना तर तुम्ही खूप साऱ्या ब्लॉग्समध्ये पाहिलं पण असेल. आणि इथे सगळ्यांना जास्त गार वाजले आता. तर इथे थांबलोय आम्ही नाश्ता वगैरे करण्यासाठी, चहा कॉफी वगैरे काहीतरी घेऊ. तर गाईज फायनली आमच्या इथे 45 मिनिट्स इन्व्हेस्ट केल्यानंतर आमचे पाव फायनली आलेत आणि आता आम्ही करणार आहेत नाश्ता. तर ही आहे माझी रूममेट मानसी. हॅलो गाईज. मी पण रूममेट आहे गाईस. हां, ही आहे माझी रूममेट कस्तुरी. तर आम्ही आता फायनली राजगडच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत आणि आम्ही चाललो आहे पाली दरवाजाने वरती. तर आमचे उरलेले फ्रेंड्स येत आहेत, तर आम्ही थांबलो त्यांच्यासाठी. आता आम्ही फायनली आमच्या ट्रेकला सुरुवात करतोय. अभि, स्नेहल, तर आमचा उरलेला ग्रुप पुढे तुम्हाला दाखवते. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता आम्ही फायनली राजगड स्टार्ट केला आहे चढण्यासाठी. तर बघूया आता किती वरती जायचं. गाईज आत्ता वाजता आहे 11 आणि आम्ही अजून अर्ध पण चढलो नसेल. 1 तास झाले आम्हाला ट्रेकिंग स्टार्ट करून, पण खरंच खूप थकल्यासारखं झालं आहे. हाय बॉईज, आम्ही इतकं लांबून आलो आहे गाईज. मानसी हाय. गाईज फायनली आम्ही आता हा पालीचा दरवाजा त्यांनी एंटर केलेलो आहोत. म्हणजे पालीच्या रस्त्याने लागतो 1.5 hour. तर पण आम्ही टाइमपास करत करत चढलो, कारण की फार दम लागत होता. पण पोहोचलो आता फायनली. तर गाईज आमचे आता इथे मेन डोअरवरती फोटोज वगैरे सगळे काढून झाले आहेत. हा आहे कमलेश, हा पण माझा नगरचा दोस्त आहे. तर आम्ही चाललो आहे आता वरती. फायनली गाईज हे पण आमच्यासोबत ट्रिपला होते, पण हे आमच्यापेक्षा फास्ट म्हणजे खूप जास्त फास्ट आले ते. जय भवानी, जय शिवाजी. शिवाजी महाराज. हे माझे फ्रेंड्स, यांचे नाव पण तुम्हाला माहित नसेल, मी सांगते. हा अभि आहे, सार्थक, प्रणव, अजून मागे कोण आहे, मी संस्कार, संदेश आणि सोहम. राज. आता इथे वरती पोहोचलो आहोत आणि ही आहे आमची स्नेहल मॅडम. तर इथे खूप जास्त ऊन झालेलं आहे, म्हणून आम्ही स्वेटर्स पहिलेच आमच्या गार्डनमध्ये ठेवून आलो होतो. तर आपण बघूया इथला व्ह्यू कसा आहे. आमचा ट्रिपचा कोऑर्डिनेटर आहे संस्कार. तर आपण आता कुठे चाललोय? आपण चाललोय पद्मावती माचीला. तिथं सैराणी साहेबांची समाधी आहे, पद्मावती देवीचं मंदिर आहे आणि चोर दरवाजा आहे खाली, पण आपण तिकडे जाईल का नाही काय माहित नाही. नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो. तर त्या तिथे तुम्ही बघू शकता कॅमेरा त्या समोर तिथं बघू शकता. तिथं गाडाची मागच्या साईडची वाट चोर दरवाजा येतो, म्हणजे जर शत्रूने हल्ला तर आपल्याला पळून जाण्यासाठी, किंवा मग जर आपल्या किल्ल्यावरती सैन्य कमी असेल तर आपल्याला मुकाबला आपण करू शकत नाही. आपण त्या साईडची पद्मावती देवीचं मंदिर आहे. पहिल्या वेळेस जेव्हा आम्ही आलो, आम्ही रात्रीचा आलो, त्या मंदिरात राहिलो होतो. तिथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम त्या दिवशी चालू होता. ही शिवरायांच्या सगळ्यात प्रिय पत्नी, पहिल्या पत्नी महाराणी सईबाई साहेब, त्यांची ती समाधी या ठिकाणी आहे. हा
किल्ल्याचं नाव राजगड. छत्रपती संभाजी महाराजांचं जवळपास काय म्हणतात त्याला, राज्याभिषेकाच्या आधीचं जे बरंचसं जे आयुष्य ते या किल्ल्यावरती त्यांनी व्यतीत केलेले. कंटिन्यू लवकरच. आमची ट्रिप मस्त होते कारण की ह्याला सगळं माहिती याबद्दल. तुम्ही जे समोर आपण या ठिकाणी बघू शकता, ती जी माची तिचं नाव आहे सुवेळा माची. मध्ये एक असा मोकळा पॅसेज तयार झालेला आहे, तिथं आपण बसू शकतो. कुठं ये तिकडे आहे तिकडे सुवेळा माची. आपण जाणार आहे का त्या साईडला? आपण त्या साईडला जाणार आहे कारण ती साईड जरा बघण्यासारखी आहे. आमचा मराठी ब्लॉगर संस्कार पडवळ फ्रॉम मंचर. ती जी एक असं बिल्डिंग टाईप स्ट्रक्चर जे दिसतंय ते स्ट्रक्चर आहे दारुगोळ्याचं कोटर. आपला जो बारूद होता तो आपण त्या ठिकाणी स्टोअर करायचो. तुम्हाला यायचं असेल तरी आपण आपल्या गाड्यांचं पावित्र्य आपणच राखल्या पाहिजे, त्यासाठी थोडंसं सहकार्य करा. मला माहित नसेल त्याचं नाव आहे सोहम नवले आणि आमचं आहे सिंहगड कॉलेज. त्यांचे आपल्याला सध्या तर आम्हाला खूप जास्त भूक लागली, सो इथे आमच्याकडे थोडंफार खायचं सामान आहे. केळी आहे, चिप्स वगैरे आहे. तर आता आम्ही पूर्ण ग्रुपनी खाऊ. सगळ्यांचं थोडंफार स्नॅक्स वगैरे खाऊन झालेत. तर आता आम्ही जाऊ आमच्या पुढच्या स्पॉट्सला. आता बघूया तिथे काय नेमकी. तर आमचं आता थोडंफार खाऊन पिऊन झालंय आणि आम्ही चाललोय आता पुढे. माहित नाही कोणत्या स्पॉटला जायचंय पण चाललोय. बघू शकता इथे वातावरण किती जास्त छान आहे, म्हणजे पूर्ण हिरवळ आहे. काहीच बघा, ही आमची पूर्ण टीम आहे आणि आम्ही चाललोय. हे माझे फ्रेंड्स आहेत प्लस रूममेट्स पण आहेत. आणि प्रिटी गर्लकडे आहे प्रिटी फ्लावर्स. गाईज आम्ही इथे या लोकेशनला आलो आहोत. मला या लोकेशनचं नाव तर नाही माहिती पण काहीतरी आहे. आता काय माची आहे कोणती तरी, याला म्हणतात चिलकती बुरुज. स्ट्रक्चर आहे मागचं ते हत्तीसारखं दिसते. या एरियाला हत्ती प्रस्तर असं म्हणतात. आता थोड्या वेळाने आपण थोडंसं समोर गेलो तर हा हत्ती आणि एक मागं आपण जो बुरुज बघितला तो ह्याच्यावरती ठेवल्यासारखं दिसेल. तर मग ते असं वाटतं की शिवाजी महाराज त्या हत्तीवरती बसून येत आहे. ते आपण समोर जाऊन दाखवतो ना. माझा पूर्ण घसा दुखतोय डायरेक्ट. मला बोलता पण येत नाही म्हणून मी आता व्लॉग काढेल माहित नाही. आता डायरेक्ट आम्ही खरंच तुम्हाला नंतर सांगते काय झालं ते. तर फायनली काय आम्ही आता पूर्ण किल्ला खाली उतरलो आहोत. घसा खरंच खूप जास्त खराब झालेला आहे. आता आम्ही चाललोय वापस हॉस्टेलवरती. तर गाईज अशा पद्धतीने आमचा ब्लॉग संपलेला आहे. आमची ट्रिप सक्सेसफुल झाली आहे आणि आम्ही फायनली आमच्या कॅम्पसमध्ये आलो आहोत. आता वाजले 7:30. मी आमचा ब्लॉग संपलेला आहे आणि हे आज माझे फ्रेंड्स. बाय. आत्ता गाईज कुठे मी फायनली हॉस्टेलवरती आली आहे आणि आता वाजता रात्रीचे 9. तुम्हाला आवाजावरून तर समजतच असेल, मी तेव्हाच बोलली होती की माझा घसा फार दुखतोय आणि आता वाटतं की थोडीफार सर्दी पण झाली आहे. पण कायच करणार आहे कारण की आय गेस तिथलं हार्ड वॉटर होतं ना. आम्ही ते पाणी पिलं होतं ते विहिरीतलं होतं, म्हणजे प्युरिफाय होतं पण त्याचा मला तरी त्रास सहन नाही होते म्हणून घसा वगैरे खराब झालाय. पण आता उद्या परवापर्यंत ठीक होऊन जाईल तो. तर गाईज असाच होता आजचा व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूच परत आपण एका नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.